नेहरूंच्या घटनेमध्ये अस्पृश्य मुसलमान व मागासवर्गीय यांना स्थान नसल्यामुळे ते स्वीकारण्यात आले नाही. असे का झाले होते? येथील ब्रिटिशांनी स्वातंत्र्य देऊन गेल्यानंतर येथील संस्थानिक आणि काँग्रेसवाले आणि भांडवलदार लोकांना हे देश चालवायचे होते, म्हणून अशी परिस्थिती मुस्लिम आणि आदिवासी लोकांना स्थान नव्हते, म्हणून ते कॅन्सल करण्यात आले. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई व अन्य भारतीयांना मान्य होईल अशी घटना निर्मिती करणे आवश्यक होते आणि ते अशा पद्धतीचे सर्वांना सामावून घेऊन संविधान बनवणे हे फार जिकिरीचे झाले. म्हणून या काँग्रेसवाल्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरज भासू लागली. म्हणून आता बंगालच्या फाळणीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथून निवडून आले होते ती भाग बांगलादेशमध्ये गेले. म्हणून यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उमेदवारी कॅन्सल झाली. म्हणून त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे होते. म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बी.जे. खैर यांना 30 जून 1947ला पत्र पाठवले आणि त्यांना सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कसल्याही परिस्थितीमध्ये संविधान समितीवर निवडून पाठवा असे सांगितल्यानंतर केवळ जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिन्यामध्ये निवडणुका झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून दिले महाराष्ट्रातून. आणि त्यावेळी ते घटना समितीवर गेले आणि निवडून गेल्यानंतर पंडित नेहरूंनी